नमस्कार, आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज आणि आज आपण आलो आहोत टाकेवाडी गावातील कुमार सिद्धेश दीपक चिखले यांच्या घरी। कुमार सिद्धेशने बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी नेपाळ या ठिकाणी झालेल्या फर्स्ट इंडो नेपाळ तायक्वांदो इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून आपल्या भारत देशाचे नाव उंचावलेले आहे आणि त्याच्या घरामध्ये आतापर्यंत त्याने अनेक मिळवलेले मेडल आपण पाहू शकतो। सिद्धेशची थोड्याच दिवसात दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या सेकंड इंडो इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी सुद्धा निवड झालेली आहे आणि सिद्धेशचा हा प्रवास कशा पद्धतीने चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलो आहोत सिद्धेशच्या घरी। थोड्याच वेळात आपण त्याच्या आई वडिलांसह त्याची मुलाखत घेणार आहोत। पाहूयात सिद्धेश काय म्हणतोय ते। सिद्धेश नमस्कार। नेपाळ येथे झालेल्या फर्स्ट इंडो नेपाळ तायक्वांदो इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तू भारताचं नेतृत्व करून सुवर्णपदक पटकावलेलं आहेस आणि आता तू घरी आलेला आहे। तुझ्या मित्रपरिवाराकडून टाकेवाडी गावातील सर्व नागरिक असतील, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक असतील, तसेच आपला पूर्ण आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून तुला अभिनंदनाचा वर्षाव होतोय। तर या स्पर्धेमध्ये मिळवलेलं यश आणि तुझी पुढील वाटचाल याबद्दल काय सांगशील? खरं म्हणलं तर मला खूप आनंद होतोय, कारण मी आज प्रत्यक्ष माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केले। मला म्हणजे हा खेळ खेळण्याची खूप आधीपासून आवड होती। मी लहान असताना तिसरी मध्ये ह्या खेळाला सुरुवात केली। म्हणजे युट्यूबवर, टीव्हीवरती मी ह्या खेळाबद्दल खूप काही जाणून घेतलं होतं। मी आज प्रत्यक्षात त्याच्यात उतरलो होतो, म्हणजे त्या खेळामध्ये। तर मी तो प्रत्यक्ष खेळ अनुभवला आहे, म्हणजे त्या खेळामधून खूप काही शिकण्यासारखे आहे। तर पहिल्यापासून जर सांगायचं म्हणलं तर माझ्या वडिलांनी हा खेळ ना आधी सोडून दिला, कारण त्या म्हणजे काही प्रॉब्लेम होते, त्यानुसार तो खेळ सोडून दिला। मग माझे वडील तेव्हा मला बोलले का हा खेळ तू पूर्ण कर। मग तेव्हापासून मी जिद्द आणि चिकाटी म्हणजे ते मनात धरून याच्या पाठीमागे लागलो। थोडक्यात सांगायचं झालं तरी तुझ्या वडिलांचं स्वप्न तू पूर्ण करतोय आणि आज तुझा पहिला टप्पा पण तू सुवर्ण पदक पटकावून पूर्ण करतोय। हो, तुझी आपल्या ज्या भारतातील तरुण आहेत युवा वर्ग, त्यांना तुझा काय संदेश असेल? मी त्यांना एवढंच सांगेल का तुम्ही पण प्रयत्न करा, कराटे हा गेम तुम्ही शिका। हा आपल्या स्वतःसाठी संरक्षणासाठी पण आपण याचा वापर करू शकतो। याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे। याच्यात जे सर्टिफिकेट मेडल भेटतात त्याचा खूप पुढे काही फायदा आहे। पोलीस भरती, आर्मी भरतीसाठी याचा फायदा होऊ शकतो। दीपक दादा नमस्कार। नमस्कार। सिद्धूचं आज संपूर्ण भारतभर कौतुक होत आहे। अभिमानाची गोष्ट आहे की बाबा आज त्याने आपल्या भारताचं नेतृत्व करताना सुंदर असं सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि एक पालक म्हणून काय फिलिंग आहे तुमची? काय वाटतं तुम्हाला? खरं म्हणलं तर त्यांनी आज जे स्वप्न साकार केलेलं आहे, खरं म्हणलं तर या खेळाची सुरुवातीपासून मला आवड होती, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं हा खेळ मी अधुराच सोडून दिला आणि त्या खेळाची आवड पुन्हा माझ्या मुलाला लागली आणि त्यांनी अनेक प्रकारची जवळजवळ 1 डझनभर मेडल या खेळामध्ये, मग त्यामध्ये गोल्ड मेडल असेल, सिल्वर मेडल असेल, ब्रॉन्झ मेडल असेल किंवा रौप्य पदक असेल, अशा विविध प्रकारची पदकं मिळवून त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या गावासाठी, तसेच आपल्या तालुक्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची पदकं मिळवली। परंतु ही पदकं मिळवलीच, परंतु त्याच्याबरोबर त्यांनी देशासाठी काहीतरी करावं असं आमची इच्छा होती आणि हा संदेश आम्ही त्याला दिला आणि त्याचं कुठेतरी आज नेपाळला जाऊन त्याने गोल्ड मेडल मिळवून संपूर्ण देशासाठी एक चांगली अभिमानाची बाब त्या ठिकाणी केलेली आहे, याचा आम्हाला गर्व आहे। वहिनी, काय वाटतंय तुमचं सिद्धू आज सुवर्ण पदक पटकावून आलाय घरी? खूप चांगलं जंगी असं स्वागत केलं, सत्कार केला। आई म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटतो आणि वाडीतल्या लोकांनी त्याचा जे केलं, अभिनंदन केलं मंदिरात, गावातील लोकांनी। त्याची दक्षिण कोरिया येथे निवड झालेली आहे।
अरे वा, तर मग तुमचं पूर्ण पाठिंबा आहे त्याला पुढच्या हा. शिक्षणासाठी पुढील परत या पुढील काळात. वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा. थँक्यू.